प्रेक्षकांनो, मला अर्जुन आणि सायलीचे छोटे छोटे वाद खूप आवडतात. दोघं एकमेकांचा इगो जपून एकमेकांशी भांडतात, हे छान दाखवतात ते. असो, आता अर्जुन रावांच्या हातांची जळजळ होत असते. तो नेटवर शोधतो की हातांची जळजळ कशी कमी करायची आणि उठून खोबऱ्याचं तेल लावत असतो. सायली जागी होते. अर्जुन म्हणतो, अरे तुम्ही तर झोपला होतात ना? नाही म्हणजे अजून झोपला नाहीत का? सायली म्हणते, बहुतेक मी झोपलेच होते, आत्ता कुठे मला जाग आली आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे? त्यावर सायली म्हणते, तुम्ही ही खोबऱ्याच्या तेलाची बाटली कशाला हातात घेतली आहे? अर्जुन म्हणतो, हे ते मी डोक्याला हेड मसाज करत होतो ना, म्हणून घेतली आहे. डोकं दुखतंय ना माझं. सायली भारी उत्तर देते. ती म्हणते, हां बरोबर आहे, तुमच्या डोक्यावर फारच ताण येत असेल. अर्जुन म्हणतो, हो ना ॲक्च्युली. सायली म्हणते, आपल्या माणसांना दुखवण्यासाठी नवीन नवीन कल्पना ज्या शोधाव्या लागतात तुम्हाला. अर्जुन म्हणतो, मी कोणाला त्रास दिलाय? सायली म्हणते, सर याला बेड पांघरून पेडगावला जाणं असं म्हणतात. आता तरी खरं बोला, तसंही मला सगळं खरं कळलंय. अर्जुन म्हणतो, तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. ते पांघरून वेड पेडगाव अर्जुन असा दाखवतोय की तो गावचाच नाहीये. आता म्हणतो की अरे मला तर खूपच झोप आली आहे, चला गुड नाईट, झोपतो मी, हेड मसाज कॅन्सल. नाही, आपल्यातला खरेपणा तर तुम्ही कॅन्सलच केलाय सर. अजून काय काय कॅन्सल केलंय ते सांगा ना मला. पूर्ण आजीला दुखवायचं नाही हेही तुम्ही कॅन्सल केलंय. नाही तुम्ही मला उत्तर देऊच नका, कारण आता पण तुम्ही खोटंच बोलणार आहात. मला सगळं कळलंय सर. आज प्रियांचा माझ्या हातून अपमान व्हावा म्हणून तुम्ही तिला जेवायला बोलवलं आणि तिच्या जेवणात तिखट मिसळलं ना. इकडे ही प्रिया बिचारी दोन्हीकडची पाहुणी उपाशीच राहिली. तिच्या पोटात कावळे भांडायला लागलेत, म्हणून आता फ्रीजमधून श्रीखंड हाणतीये. चांगलं दाबून श्रीखंड हाणलंय मॅडमनी आणि पुन्हा फ्रीजमध्ये गपचूप ठेवून देत असते. तेव्हा नागराज येऊन तिला पकडतो आणि म्हणतो, काय गं, तुझं तर जेवण अंगावर आलं होतं ना, गोडधोड तळलेले पदार्थ, तिखट पदार्थ, अर्जुनचं प्रेम वगैरे वगैरे, मग आता श्रीखंड कसं लागतंय तुला? छान होतं ना प्रिया श्रीखंड. आता ही काही बोलणार तेवढ्यात नागराज म्हणतो, हे बघ प्रिया, काही आहे ना, तू जेव्हा पाळण्यात होती ना तेव्हापासून मी माणसं ओळखतो, त्यामुळे कोण खोटं बोलतं हे माझ्या लगेच लक्षात येतं. पटापट सांग प्रिया, सुभेदाराच्या घरी नेमकं काय घडलं? प्रिया आता सांगते सगळं खरं. हे बघा, मी खरंच सांगतेय, अर्जुन माझ्याशी खरंच चांगला वागतोय, म्हणजे अर्जुन बद्दल सगळं खरं आहे. पण त्या सायलीने नेहमीप्रमाणे मला त्रास दिला, ती कडमडली, तिला सहन नाही झालं ना अर्जुन माझ्याशी गोडगोड वागतोय ते. तो माझ्या भोवती गोंडा घोळतोय म्हणून तिने माझ्या भाजीमध्ये बचकाभर तिखट घातलं. तिथेच माझ्या जेवणाची सगळी वाट लागली. नागराज हसायला लागतो. प्रिया म्हणते, नाही म्हातारी चिडली बरं का तिच्यावर, म्हातारी चिडली, पण माझ्या तोंडाची आगाग झाली ना, त्याचं काय करू मी त्या कारस्थानी पोरीला सोडणार नाही. तिची कारस्थानं मी तिच्यावरच उलटणार आहे. आता इकडे सायली अर्जुनला जाब विचारतीये. अर्जुन म्हणतो, हे बघा, असले आरोप करू नका माझ्यावर, तुम्ही कसं त्याला पोलीस इन्स्पेक्टर समजता का? सायली म्हणते, नाही अजिबातच नाही, हे पोलीस स्टेशन कुठे आहे आणि तुमच्यावर आरोप करायला हे तुमचं कोर्ट पण नाही आहे. पण कसं आहे ना, तुम्ही मला खोटी म्हणत असाल तरी देवा ब्राह्मणाच्या साक्षानं आपण लग्न केलेलं आहे आणि त्यामुळे का होईना मी तुमची खरी बायको आहे आणि इतक्या दिवसात तर मी तुम्हाला ओळखायलाच लागली आहे. तुम्ही जेव्हा खोटं बोलता ना तेव्हा तुमचे डोळे ते लपवू शकत नाही. तरी पण अर्जुन तिला म्हणतो की मी खरं बोलतोय. सायली म्हणते, हो का? मग मला खरं सांगा, जी व्यक्ती कधीच स्वयंपाकघरात गेली नाही त्याला कसं कळेल की तिखटा मिठाच्या डब्यामध्ये तिखट कुठे, मसाला कुठे? त्यावेळेला तुम्ही मुद्दाम मीठ खाली सांडलं आणि माझं लक्ष नसताना भाजीमध्ये तिखट मिसळलं. आता सायलीने अर्जुनने जे केलंय ते सगळं अगदी अनुक्रमे सांगितलंय आणि त्या दिवशी तो डाळीचा डब्बा तो तुम्हीच मुद्दाम पाडला होता ना, माझ्या साडीला हिसका तुम्हीच दिलात ना, मुद्दाम हे सगळं करताय तुम्ही सर, मला सगळं कळतंय. आता असं खोटं वागलं ना की हातामध्ये खोबरेल तेलाची बाटली घ्यायची वेळ येते. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तुम्ही काय वकील झालात का? आता जर मर्डर केस दिली तर तीही सॉल्व्ह कराल का तुम्ही? सायली म्हणते, हे मर्डरपेक्षा जास्ती भयंकर आहे आणि ती सडकी भाजी ती पण त्या दिवशी तुम्हीच आणून ठेवली होतीत ना. त्या दिवशी गजर पण तुम्हीच बंद केला, मी अन्नपूर्णा आजीसोबत देवळात जाऊ नये म्हणून, आणि हे सगळं पूर्णाजी माझ्यावर चिडाव्यात म्हणून केलं. मला विश्वासात तुम्ही घेतलं नाहीत, कारण तुम्हाला माहित होतं की मी तुम्हाला हे सगळं करू देणार नाही आणि तरीही या सगळ्या गोष्टींचा उपयोग होत नाही. ते कळल्यानंतर तुम्ही शेवटचं शस्त्र काढलं, पूर्णा आजीचा जीव की प्राण असलेली तन्वी. तिला त्रास झाला तर मलाच काय, जगात कोणालाच पूर्णाजी माफ करणार नाही, म्हणून तुम्ही हे सगळं केलं ना. अर्जुन म्हणतो, हो. नाही, मला कळतच नाहीये तुमच्यावर चिडू की तुम्ही सगळं शोधलं म्हणून तुमचं कौतुक करू. अहो, मी सगळं केलंय म्हणून पूर्णाजीने तिची आयडिया ड्रॉप केली आहे आपल्या दुसऱ्या लग्नाची. तुम्हाला कळत नाही का मी किती एफर्ट घेतले या सगळ्यासाठी? ती कधीच तुम्हाला एक्सेप्ट करणारच नाही. आता हे मॅनेज करायला तुम्हालाच सांगितलं होतं आधी मी, तुम्हाला कुठे जमलं? नाही जमलं ना. तुमच्यातली गडबड घोटाळा पाहिजे तेव्हा बरोबर गायब होते आणि चांगलीच सून समोर येते.
तुम्ही मिशन फ्लॉप केलं म्हणून मला मैदानात उतरावं लागलं आणि रिझल्ट बघा, सक्सेसफुल झालोय मी. आता शांत व्हा, सगळा मोठा प्रॉब्लेम दूर झालाय. पूर्ण आजीने आपलं वाजत गाजत लग्न लावून दिलं असतं ना तर ते आपल्याला जुळवता नसतं आलं आणि घटस्फोट पण घेता नसता आला. आता ते सगळं घेता येईल. ते जे काय केलंय ना हे सगळं तुमच्यासाठी चांगलं केलंय मी आणि तुम्ही माझ्यावरच चिडताय. वा रे वा. आता हे सगळं बोलायच्या आधी तुम्ही विचार करायला पाहिजे होता की माणसाने हे सगळं का केलं असावं बा. दुसरं कोणी असतं ना तर थँक्यू म्हणालं असतं मला. सायली खूप चिडते आणि म्हणते मी तुम्हाला थँक्यू म्हणायचं? कशाला म्हणायचं? का म्हणायचं? स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण आजीच्या नजरेत पाडताय मला आणि मला म्हणताय थँक्यू म्हणा. आता अर्जुन म्हणतो नका म्हणू, मी कुठे म्हणतोय, मला म्हणा. अर्जुन जरा घाबरलाय सायलीला. सायली म्हणते तुमच्याशी एक शब्द बोलायची इच्छा नाहीये माझी. अर्जुन म्हणतो नका बोलू, मला काही फरक पडत नाही, पण काय आहे ना माझ्या एफर्ट्समुळे तुम्हाला खोटी बायको बनून राहावं लागणार नाही ना. माझ्या एफर्टमुळे तुम्हाला मधुभाऊ. आता हा माझं करत असतो. सायली लाईट बंद करून लपून जाते. हा म्हणतो हॅलो, अहो मी बोलतोय ना तुमच्याशी, अहो तुम्ही लाईट का बंद केलेत? अरे वा, लाईट ऑफ करून टाकले तुम्ही, म्हणजे हे बरं आहे. स्वतः बोलून घ्यायचं, दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही. हे सगळं स्वतःच खरं करतात तुम्ही. झोपा आता, झोपा, मला काही गरज नाही. हा बडबड करत झोपून जातो. हा 1 वर्ष काढणं म्हणजे तुरुंगवास आहे माझ्यासाठी. असो, आता रविराज ओले झालेले असतात, मॉर्निंग वॉक करून आलेले दिसतात ते. प्रिया म्हणते बाबा किती ओले झालात तुम्ही आधी आज जा बरं बाबा, सर्दी झाली म्हणजे. रविराज म्हणतात अगं काही होत नाही बाळा, चुकून नाही भिजलो मी, मुद्दाम भिजलोय अगं, बाय चॉईस. मला फार आवडतं पावसात भिजायला, तुला नाही का गं आवडत? प्रिया म्हणते हो आवडतं ना बाबा. रविराज म्हणतात अगं आवडणारच, प्रतिभाची मुलगी आहे तू, तिची सवयच होती. प्रत्येक पावसाळ्यामध्ये 4 वेळेला तरी मनसोक्त भिजायची ती आणि नेहमी मलाही खेचून न्यायची. आयुष्य भरभरून जगायची ती. तिच्यासाठी प्रत्येक दिवस म्हणजे आनंदाचा सोहळाच असायचा. पावसासारखी सुंदर गोष्ट कशी सोडणार ती? प्रिया मनात म्हणते बस ना आता, अरे एकदाचा त्या प्रतिमाच्या फोटोला हार घाल बाबा आणि विषय बंद कर. रविराज म्हणतात पण प्रतिमा तुला नव्हती भिजू देत बरं, तुझ्या तब्येतीची ती फार काळजी घ्यायची. आता लगेच ही प्रिया विषय बंद करायला लावते आणि म्हणते बाबा तुम्ही आता भिजलात ना, सर्दी होईल, लवकर कपडे बदला आणि डोकं पुसाते. रविराज म्हणतात हो पुसतो मॅडम, युअर विश इज माय कमांड. आणि तू एक काम कर, छान आल्याचा चहा कर, प्रतिमा करायची अगदी तशी तू प्रतिमाचीच मुलगी आहे म्हणा, तिच्या हातची चव उतरलीच असणार. आता नाईलाज असतो प्रियाला बाहेर जायचं सोडून चहा करावा लागतोय. आता इकडे अर्जुन साहेबांना काही करमे ना, सायली त्याच्याशी बोलत नाहीये म्हणून काहीतरी कारण काढतोय तिच्याशी बोलायला. मिसेस सायली माझा पांढरा शर्ट कुठे, मला ॲटलीस्ट सांगा तरी कुठे ठेवलाय. पण सायली मॅडम काही एक शब्द बोले ना. आता काय करावं बरं, म्हणून आता चैतन्याला फोन केलाय, म्हणजे लेकी बोले सुने लागे असं काहीतरी चालू आहे फोनवर प्रेक्षकांनो. अर्जुन काय म्हणतोय, चैतन्य तिकडनं बोलतोय. अर्जुन म्हणतो अरे चैतन्य ते काहीतरी म्हणतो ना आपण, ज्याचं करावं भलं समथिंग काहीतरी आहे ना. चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतो अरे ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. अरे पण हे तू सकाळी कशाला ऐकवतोयस मला? अर्जुन मोठ्याने बोलतोय सायलीच्या मागे जाऊन. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. असंच आहे रे, आपण चांगलं करायला जातो ना, आपण करतो पण लोक आपल्यावरच चुकीचं समजतात, स्वतःला ग्रेट समजतात, आपणच मूर्ख ठरतो रे. चैतन्य म्हणतो तुला कोण चुकीचं ठरवतोय आणि मला का सांगतोयस तू हे सगळं? कुठल्या रेफरन्स खाली? अर्जुन म्हणतो अरे आहे ना रेफरन्स. अरे तुला माहिती आहे ना पूर्णाजी आमचं दुसरं लग्न लावायला जाणार होती, तिने ती आयडिया ड्रॉप केली आहे. अरे मी ती आयडिया ड्रॉप करायला लावली आहे तिला. अरे आता ती सायलींना नाचून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आता चैतन्य म्हणतो वा गुड न्यूज आहे तुमची, आता गुड न्यूजच आहे तुमच्यासाठी आता. त्यावर आता अर्जुन म्हणतो पण काही लोकांना असं वाटतंय बॅड न्यूज आहे, त्यांचे चेहरे पडले रे. आता चैतन्य म्हणतो अच्छा तू हे सायलीमुळे माझ्याशी बोलतोय का? ओहो ती आहे का तिथे? आता अर्जुन म्हणतोय हो ऑफकोर्स, मी सांगतो ना तुला. काही आहे ना कॉन्ट्रॅक्ट साईन करत असताना काही लोकांचा चेहरा अगदी माझा जीव जातो की काय असा पडला होता. आणि दुसरं लग्न करायचं जर झालं असतं तर काय झालं असतं? नाही 500,000 लोक जेवले असते, आमचं पुन्हा लग्न लागलं असतं तर काय झालं असतं त्या चेहऱ्याचं? सायली त्याच्या तोंडावर धूळ झटकतीये. अर्जुन म्हणतो पण मी अवॉइड केले हे सगळं. आता या सगळ्यासाठी मला थँक्यू म्हणायच्या ऐवजी माझ्या रूमचं टेम्परेचर 130 डिग्री करून ठेवलंय. सायली खूप चिडते आणि म्हणते तुम्ही हे सगळं चैतन्य सरांना का सांगताय? नाही त्याला सांगतच आहात ना, हेही सांगा की तुमचा हेतू चांगला होता पण तो साध्य करण्याची पद्धत अत्यंत चुकीची होती. ती चैतन्यालाच म्हणतो कशी चुकली, खरी पद्धत काय असते तूच सांग. आता हा चैतन्य म्हणतो काय बोलणार आहे मी तुमच्यामध्ये? अर्जुन म्हणतो मी काय करणार होतो, पूर्णाजीला समोर बसून खरं सांगणार होतो का? आणि पूर्णाजीने काय केलं असतं, तुम्हाला धक्के मारून घराच्या बाहेर काढून दिलं असतं, ते चाललं असतं का तुम्हाला? माझं लग्न तन्वीशी लावून दिलं असतं ना, मग तुमचे मधुभाऊ आयुष्यभर जेलमध्येच राहिले असते.
शेवटी चैतन्य म्हणतो, "ए अर्जुन, तू तिच्याशी बोलतोय ना, तुमच्या नवरा बायकोचं चालू द्या, मी करतो बाबा फोन कट." त्याने फोन कट केलाय. आता याला कोणाशी बोलावं ते समजेना. सायली पुन्हा ओरडते त्याच्यावर आणि म्हणते, "हे सगळं करायची काही गरज नव्हती. घराचं वातावरण खराब करून टाकलं तुम्ही पुन्हा एकदा." अर्जुन आता तिला नमस्कार करतो आणि म्हणतो, "देवी, तुम्ही आहात ना, घराचं सगळं वातावरण तुम्ही एकदम आनंदी करा. नाही, मला असं वाटतं की देशाचं वेदर डिपार्टमेंट पण तुम्हीच घ्या. म्हणजे घरच कशाला, देशाचं अख्खं वातावरण छान राहील, मस्त एकदम." सायली चिडते आणि म्हणते, "तुमच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाही आहे." अर्जुन म्हणतो, "नका बोलू, कशाला बोलताय मग?" आता एकीकडे असंही म्हणतो आणि एकीकडे तिच्याशी पुन्हा डोकं लावायला जातो. आता ही सायली पुन्हा एकदा रूमच्या बाहेर जात असते आणि तिच्या डोक्यात काहीतरी खोडी आली आहे. अर्जुनवर काहीतरी नेहले पे दहलाती देणार आहे. आता ती येते, स्माईल करते आणि म्हणते, "ऑल द बेस्ट हा सर, तुमचा आजचा दिवस खूप छान जावोत." आता अर्जुनला म्हणजे असं वाटतंय खरी काहीतरी करणार आहे, पण काय करणार आहे ते काही कळलं नाही आहे अजून त्याला. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे अर्जुनच्या कन्फ्युजनवर. आता पुढे आपण बघणार आहोत की सायलीने अगदी सौम्य शब्दात आणि कृतीने त्याला अद्दल घडवली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. याला कुठल्या तरी फुलाची ॲलर्जी आहे. सायलीची फुलं मे बी. तर आता हे सायलीचे फुलं सायलीने जागोजागी ठेवलं आहे. भारी वाक्यरचना झाली आहे. सायलीची फुलं सायलीने जागोजागी ठेवली आहेत. अर्जुनला शिंका येत आहेत. कल्पनाताई म्हणतात, "अगं, त्याला ॲलर्जी आहे सायलीच्या फुलाची सायली." छान वाटतंय ना हे बोलताना. आता तरी पण सायलीने गाडीतही ती फुलं ठेवली आहेत. आता हे सगळं सायलीने सायलीची फुलं ठेवून का केलं आहे हे आपण पुढे बघूयात. सायलीने सायलीची फुलं का ठेवली? मला छान वाटतंय बोलायला पुन्हा पुन्हा. असो, कसा आवडला रिव्ह्यू नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यू लाईक करायला प्लीज विसरत जाऊ नका हो. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.